पिंपरी चिंचवड येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे स्थापन झाले आहेत. मात्र भोसरी MIDCतील जे ब्लॉक परिसरातील उद्योजकांना गेल्या काही वर्षांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. जे ब्लॉक हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. मात्र येथील भौगोलिक स्थितीमुळे अनेक उद्योग चढावावर असल्याने पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. अनेक उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते, विशेषतः मशिनरी चालवण्यासाठी, मिक्सिंगसाठी आणि इतर औद्योगिक प्रक्रियांसाठी. मात्र नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा न मिळाल्याने उद्योजकांना दिवसालाही 3 टँकर पाणी खरेदी करावे लागत आहे. प्रति लिटर 1 रुपयाच्या दराने 8,000 लिटर क्षमतेचे हे 3 टँकर खरेदी करण्यासाठी दररोज तब्बल 24,000 रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून नफा कमी होत असल्याने उद्योजक हताश झाले आहेत. या संदर्भात MIDCकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. उद्योजकांनी वेळोवेळी तक्रारी नोंदविल्या असल्या तरी अद्याप प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही. जर लवकरच हा प्रश्न सोडवला गेला नाही तर उद्योगांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता उद्योजक व्यक्त करत आहेत. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. पाहुयात. काय सांगाल, पाणी टंचाईमुळे काय काय MIDC मधील कंपन्यांना त्रास होतो आणि किती हजार रुपये लिटरने पाणी मागवावं लागतं? आज आपण बघितलं तर साधारण 1970 पासून MIDC मध्ये 3800 प्लॉटचं वाटप MIDCने केलेलं आहे. म्हणजे 3800 उद्योग इथं चालत आहेत MIDC मध्ये. पण आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या ज्या पाईपलाईन आहेत पाणी पुरवठा करणाऱ्याच्या MIDCच्या, त्या एवढ्या वर्ष जुन्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी त्यांनी नवीन टाकलेत, पण काही ठिकाणी अजूनपर्यंत नवीन पाईपलाईन टाकणं बाकी आहे. तर आमची प्रथम मागणी आहे की तुम्ही आता बरेचसे तक्रार येतात ते उंचावर असलेली जी लोक आहेत, म्हणजे आता इथं सखल आणि उंच असे दोन्ही भाग आहेत. सखल भागामध्ये जास्ती प्रॉब्लेम नाही आहे, पण उंच ठिकाणी खूप मोठा पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागतो आहे गेल्या 2-3 वर्षापासून. त्याचा पाठपुरावा पण आम्ही MIDCचे चीफ इंजिनियर असतील, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी असतील, यांच्यावर आम्ही कायम पाठपुरावा करतो आहे, पण प्रॉब्लेम सुटत नाही आहे. आत्ता गेल्या 15 दिवसापासून तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. इथल्या सर्व लोकांना टँकरनी पिण्याचं पाणी मागवायला लागलेलं आहे. 8,000 लिटरचा टँकरला 8,000 रुपये, म्हणजे 1 लिटरला 1 रुपये आपल्याला प्रत्येक इथल्या उद्योजकांना मोजायला लागलेलं आहे. तर याच्यावरती एक कडक कारवाई करून जे कोणी आता पाणी गळती असेल, पाणी चोरी असेल, हे पण त्याच्यावरती लक्ष देऊन MIDCने त्याच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर सेक्टर 7 आणि 10 या 2 औद्योगिक पेटा आहेत, तिथं आपलं कॉर्पोरेशन पाणी पुरवठा करतं. तिथं पण अशीच परिस्थिती आहे. गेले 15 वर्ष आम्ही पाठपुरावा करतो अधिकाऱ्यांकडं, पण त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला अपेक्षित असं सहकार्य मिळत नाही आहे. तिथं उंच भागांमध्ये अर्धा तास पण पाणी मिळत नाही. तिथं सुद्धा अशी फार मोठी भीषण समस्या आहे आणि तिथं पण रोजच्या रोज टँकर मागवायला लागतात. आत्ता ही परिस्थिती आहे, तर उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती होईल याची चिंता आमच्या सगळ्या उद्योजकांना पडली. अंदाजे किती कंपन्या असतील यांना समस्या आहे? आज साधारण आपण जे ब्लॉकमध्ये जर बघितलं, जे ब्लॉकमध्ये साधारण एक 700 ते 800 कंपन्या आहेत आणि टोटल MIDC मध्ये 3800 आहेत आणि सेक्टर 7-10 मध्ये साधारण 650 कंपन्या आहेत जिथं पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. 2-3 वर्षापासून जे ब्लॉकमध्ये जे 416 कोलते प्रेसिंग वर्क्स या ठिकाणी भयंकर पाणी टंचाई जाणवते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं शॉर्टेज येतं. आम्ही ज्यावेळेला 2021 साली इथं आलो त्यावेळेस बऱ्यापैकी पाणी सप्लाय होत होता, पण अलीकडच्या काळात त्याचं प्रमाण खूपच अल्प आहे. पाणी जरी आलं तरी त्याचा प्रेशर नगण्य असतो. मग आम्हाला कामगारांना स्वच्छ पिण्याचं पाणी देणं आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी मग आम्हाला साधारण एका टँकरला 8,000 रुपये मोजावे लागतात. 8,000 लिटरचा टँकर 8,000 म्हणजे 1 रुपये प्रति लिटर एवढ्या पाण्याचा दर. तर शॉर्टेज आलं तर आम्हाला 3-3 टँकर टाक्यात टाकावं लागते, तेव्हा आमच्या टाक्या फुल होतात. जर बाहेरचं दुसरं पाणी टाकलं तर आमचं फिल्टर सिस्टीम खराब होती, आमच्या टाक्या खराब होत्या, त्याला क्लिनिंगला खर्च येतो आणि लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. त्यासाठी आम्ही कामगारांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी फिल्टरची व्यवस्था दिली, ते पण चोकअप होतात. तर असे प्रॉब्लेम आम्ही वारंवार आमच्या लघुउद्योग संघटनेमार्फत आमचे मित्र लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्याकडे केलेली आहे, पण त्याची कार्यवाही अजून होत नाही. तरी
यापुढे याची दखल घेऊन काहीतरी आमची ही कायमची समस्या मिटवावी. हे पाणी जे आहे तुम्ही कशासाठी वापरता आणि आम्ही किती तसं रुपये लिटरनी मागवता? जनरली रेग्युलर जो वापर आहे आपला पिण्याचा आणि टॉयलेट वगैरेचे स्वच्छतेसाठीच तेवढा कामगारांना 100-150 लोक येते त्यांच्यासाठी आम्ही वापरतो. किती रुपये लिटरनी टँकर? 8,000 रुपये लिटर, 8,000 रुपये, 8,000चा टँकर, 1 रुपये प्रति लिटर असा हा टँकरचा आम्ही खर्च करतो. असे 3 टँकर टाकले तर आमच्या टाक्या फुल होतात. जवळजवळ 24,000 रुपये पर डे खर्च येतो.